विधानसभेत ठेवीदारासंबंधी विधेयक मंजूर करण्यात आले। कायद्यात काही बदल करण्यात आले असं कदमांनी म्हटलंय। ठेवीदारांचे 38,000 कोटी बुडाल्याचंही योगेश कदमांनी माहिती दिली। योगेश कदम यांनी सभागृहात ही माहिती दिलेली आहे। जवळपास 36 ते 38,000 कोटी हे आपल्या ठेवीदारांचे परत द्यायचे आहेत आणि ह्या समोर आपण आजपर्यंत फक्त 800 ते 900 कोटी आपण परत देऊ शकलेलो आहोत। प्रामुख्याने जी बाब समोर आली की एकदा प्रॉपर्टी नोटिफाय केल्याच्या नंतर ती अटॅच करण्यासाठी कोर्टाची परवानगी घ्यावी लागते आणि ती अटॅच करण्याकरिता कोर्टाची परवानगी 8-8, 9-9 वर्ष 10-10 वर्ष काही केसेसमध्ये मिळाली नाहीये। ज्यांची प्रॉपर्टी आपण अटॅच करतोय ते कोर्टात जात आहेत, ते तिथून स्टे घेत आहेत आणि मग तिकडे त्यांचं जे रिप्रेझेंटेशन कोर्टामध्ये होतं आणि त्यामुळे काही केसेस तिकडे रखडत होत्या आणि म्हणून आपण ह्याच्यामध्ये जो बदल केलेला आहे, महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे। काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे। विधेयक विचारात घेण्यात येत आहे।